नमस्कार मित्र, मी निलेश मालवी. तुम्ही पाहत आहात प्रतिप्रश्न. आज आपण बोलणार आहोत द केरला स्टोरी 2 या सिनेमाबद्दल. या चित्रपटात काही तरुण मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर देशभरात यावर मोठी चर्चा आणि वादही निर्माण झाले. अशा ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये राजकारण्यामधून पण काही प्रतिक्रिया आले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा चित्रपट धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले की सदर चित्रपट केरळच्या धार्मिक सौहार्दाच्या परंपरेला धोका निर्माण करू शकतो. त्यांनी हा चित्रपट केरळच्या प्रतिमेला नुकसान करणारा प्रोपगंडा प्रोपगंडा असल्याचे म्हटले. त्यांच्या मते हा चित्रपट राजकीय उद्देशाने तयार केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी आरोप केलाय, की पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा सिक्वेल देखील कोणत्याही ठोस तथ्यांशिवाय समाजात द्वेष पसरवणाऱ्या आणि फुटीर कथांना प्रोत्साहन देत. त्यांनी सांगितले, की अशा चित्रपटांमुळे समाजात द्वेष आणि मतभेद वाढू शकतात. आणि काँग्रेसचे प्रमुख अध्यक्ष राहुल गांधी त्यांनी म्हटले, की हा चित्रपट केरळची खरी परिस्थिती दाखवत नाही. केरळमधील इडुक्की येथील मरियम कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी द केरळ स्टोरी 2 चा उल्लेख केला आणि थिएटरमध्ये कमी प्रेक्षकांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते हे चित्रपट फ्लॉप शो आहे. हे होणे देखील देशाच्या लोकांच्या परिपक्वतेचे आणि जागरूकतेचे लक्षण आहे. एका विद्यार्थ्याने राजकीय प्रचारासाठी चित्रपटाचा वापर करण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, "एक आनंदाची बातमी अशी आहे की फारसे लोक द केरळ स्टोरी 2 पाहणार नाहीत. थिएटर जवळ-जवळ रिकामे दिसत आहेत." यावरून हे स्पष्ट होते की देशातील बहुसंख्य लोकांना केरळची संस्कृती, परंपरा, सामाजिक वास्तवाची योग्य समज आहे. लोक द्वेष पसरवणाऱ्या अशा गोष्टींना सहज बळी पडत नाहीत. आणि काही प्रतिक्रिया सेलिब्रिटींच्या माध्यमातूनही आल्या. बॉलिवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांनी हा चित्रपट टीका करत म्हटले, की हा चित्रपट प्रोपगंडासारखा वाटतो. त्यांच्या मते अशा चित्रपटांमुळे समाजात विभाजन निर्माण होऊ शकते. आणि दुसरे आहेत साऊथचे प्रकाश राज, जे अभिनेते आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते चित्रपट वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जर पाहायला गेले तर पब्लिक रिव्ह्यूमध्ये ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत, बघाल तर चित्रपटाचा विषय खूप गंभीर आहे. काही सीन खूप इमोशनल आणि प्रभावी वाटते. जर तुम्हाला सामाजिक विषयावर आधारित चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. जर तुम्ही अजूनपर्यंत हा चित्रपट पाहिला नसाल, तर नक्की जाऊन बघा. त्या पिक्चरमध्ये ॲक्टिंगही खूप चांगली आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक खूप इंटेन्स आहे. काही स्कॅन तर खूप प्रभावी प्रभाव टाकतात. पहिल्या चित्रपटा इतका स्ट्राँग नसेलही, पण मेसेज स्पष्ट आहे आणि पाहण्यासारखा आहे. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन आपल्या फॅमिलीबरोबर नक्की बघा आणि तुमच्या
प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला द्या. धन्यवाद.